महिनाभरापासून अमेरिका आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे। या युद्धाची संपूर्ण मध्यपूर्वीमध्ये आग भडकली आहे। विमान पडत आहे, हजारो मिसाइल्स मिलिटरी बेसवर पडत आहेत, हजारो निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडत आहेत। जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आली आहे आणि अशा संकटाच्या क्षणी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा दावा एका देशाने केला आहे आणि तो देश आहे पाकिस्तान। पण पाकिस्तानच्या या मध्यस्थीवर इस्रायलने असे काही स्टेटमेंट दिले आहे, आतापर्यंत पुढे करणाऱ्या पाकिस्तानला तोंड लपवायला जागा उरली नाही। पाकिस्तानच्या या मध्यस्थीच्या भूमिकेवर इस्रायलने असे काही म्हटले आहे आणि पाकिस्तानवर काय काय आरोप केले आहेत ते सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर हे युद्ध सुरू झालं आहे। या हल्ल्यानंतर इराणने पूर्ण जोरदार प्रत्युत्तर दिले। यमनच्या हौती बंडखोऱ्यांनी या लढाईत उडी घेतली। संपूर्ण मध्यपूर्वीत अशांतता पसरली आहे, जीवितहानी झाली आहे, तेल आणि वायू पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे। जगभरात युद्धविरामाची वागणी जोरदार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संपर्क सुरू केला। स्वतः पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अमीन मुरीन यांनीही या मध्यस्थीत सक्रिय भाग घेतला। पाकिस्तानने सांगितले की आम्ही अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद साधतो आहोत। अमेरिकेने पाकिस्तान मार्फत इराणला 15 मुद्द्याची कार्ययोजना पाठवली आहे। 29 मार्च रोजी पाकिस्तानने एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले। या बैठकीत सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सहभाग घेतला। या देशांनी पाकिस्तानच्या मध्यस्थी प्रयत्नांना पाठिंबा दिला। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दावा केला की अमेरिका आणि इराक या दोन्ही देशांचे पाकिस्तानच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला आहे। पाकिस्तान या संघर्षात मोठी भूमिका पार पाडत असल्याचे चित्र जगासमोर उभे आहे। पण इस्रायलने या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले। पाकिस्तानचा मध्यस्थीचा हा सर्व प्रयत्न इस्रायलला अजिबात पसंत नव्हता। 30 मार्च रोजी इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष दूत फ्लूर हसन नहुम यांनी पत्रकार परिषद पाकिस्तानची लाज काढली। त्यांनी सुरुवातीला सांगितलं, मला खरोखर माहिती नाही की पाकिस्तान लोक काय करत आहेत असं त्यांना वाटलं। पाकिस्तान फक्त स्वतःला शांतीदूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे, पण वास्तव असे आहे का? पाकिस्तान स्वतः जगातील जिहादी दहशतवादीचा एक मोठा समस्या आहे। आपण जिहादी दहशतवादी आहात असे इस्रायलने सांगितले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पाकिस्तानचे स्वतःचे जिहादी दहशतवाद हे जगासमोर मोठे आव्हान आहे। हे दहशतवाद्यांना आश्रय देणारे राष्ट्र मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही मोठी विडंबना आहे। नहुम यांनी पुढे सांगितले की त्यांनी या मध्यस्थीचा प्रयत्न केलाच तर करू द्या, पण यशस्वी होतील असं मला वाटत नाही। येथूनच या प्रयत्नाचा सर्वात मोठा टप्पा सुरू झाला। इस्रायलने पाकिस्तानचा मान सन्मान चांगलाच पायदळी तुडवला, पण एवढ्यावरच थांबले नाही। फ्लूर हसन नमुन यांनी या संघर्षात भारताची भूमिका अधोरेखित केली। इस्रायलच्या विशेष दूताने म्हटले की पाकिस्तानपेक्षा भारत कितीतरी पटीने चांगला मध्यस्थ ठरू शकला असता। भारत इस्रायलला अत्यंत जवळचा मित्र मानतो। युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी भारताचे पंतप्रधान इस्रायलला आले होते। भारत सर्वांसोबत चांगले संबंध ठेवतो, अशा परिस्थितीत भारत हा मध्यस्थितीसाठी अधिक योग्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। या घटनेनंतर संपूर्ण परिस्थिती बदलून गेली। पाकिस्तानने आपली मध्यस्थिती थांबवली आहे। इस्रायलने पाकिस्तानला दिलेल्या या प्रत्युत्तराने पाकिस्तानची लाज जगासमोर आली। इस्रायलच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानची अडचण वाढली आहे। या युद्धाचा मोठा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे। आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी तेलाच्या वाढत्या किमतीही मोठी समस्या बनली आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत, दुसरीकडे इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे। युद्धबंदीच्या हाका असूनही संघर्ष थांबताना दिसत नाही। पाकिस्तान स्वतःच्या अंतर्गत परिस्थितीशी मोठी उलथापालथा झाली आहे। इस्रायलच्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी निदर्शन झाले आहेत। हा संपूर्ण प्रकार संपला, पण यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। स्वतः जिहादी दहशतवाद्याला प्रोत्साहन देणारा देश, दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतो का? जेव्हा पाकिस्तान सीमेपलीकडे दहशत पसरवतो तेव्हा जगातील संघर्ष मिटवण्याचा त्याचा दावा कितपत विश्वासार्ह आहे? हा प्रश्न फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला विचारायला लावणार आहे। कारण खरा मध्यस्थ तोच ठरू शकतो ज्याचे स्वतःचे आचरण निर्दोष असेल, पण त्यांचे स्वतःचे हात रक्ताने बरबटले आहेत। ते शांतीसाठी बोलणे करतात, यापेक्षा विरोधाभास दुसरे काय असू शकते? तुम्हाला काय वाटते? इस्रायल पाकिस्तानची मध्यस्थी स्वीकारेल का? हे युद्ध थांबेल का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय।